Good evening, everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी नर्सिंग ॲप्टिट्यूड या सेक्शनवरती टॉप MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचं तुमच्या एक्झामसाठी नक्कीच पाहिजे अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 3000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसं करायचं ते पाहू. तर यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या तुमच्या सर्च बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, जे आहे MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. तर आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आहे, आशा स्कीम इज असोसिएटेड विथ. ऑप्शन्स आहेत पहा, ICDS, सेकंड आहे रुरल हेल्थ मिशन, थर्ड आहे 20 पॉइंट्स प्रोग्राम आणि फोर्थ आहे मिनिमम नीड्स प्रोग्राम. ते इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, ते म्हणजे रुरल हेल्थ मिशन. ते विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, रुरल हेल्थ मिशन हे एप्रिल 2005 रोजी आपल्या गव्हर्नमेंटने सुरू केलं होतं इंडियामध्ये. हे एक राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन आहे. ओके, म्हणून इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मोस्ट कॉमन मेथड यूज फॉर आयडेंटिफाइंग कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम्स. तर ऑप्शन्स आहेत पहा, लॅब टेस्ट, सर्वे, कॅम्प, हेल्थ एज्युकेशन. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, ते म्हणजे सर्वे. तर विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या सोसायटीमध्ये किंवा एखाद्या कम्युनिटीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील हेल्थ रिलेटेड, तर ते आपण कसं जाणून घेऊ शकतो, तर ते एका सर्वे थ्रू आपण जाणून घेऊ शकतो. म्हणून ते करेक्ट ऑप्शन ऑप्शन बी, ते म्हणजे सर्वे. ओके, सर्वेमध्ये आपण प्रत्येक घरी जाऊन त्यांच्या हेल्थ बद्दल, त्यांच्या हेल्थ प्रॉब्लेम्स बद्दल आपण जाणून घेऊ शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टडी ऑफ टाइम अँड प्लेस डिस्ट्रीब्युशन ऑफ डिसीजेस इज कॉल्ड. ऑप्शन्स आहेत इकोलॉजी, नेक्स्ट आहे इकोसिस्टीम, थर्ड आहे पॅन्डेमिक आणि फोर्थ आहे एपिडेमिओलॉजी. तिथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, एपिडेमिओलॉजी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फर्स्ट स्टेप इन कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिसीज इज. म्हणजे जे कम्युनिकेट होतं, म्हणजे एका थ्रू दुसऱ्या एका पर्सन थ्रू दुसऱ्या पर्सनला ट्रान्सफर होतात असे डिसीज. तर तशा डिसीजसाठी तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी फर्स्ट स्टेप काय असेल, तर ऑप्शन्स असेल प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज, सेकंड आहे ट्रीटमेंट्स, थर्ड आहे नोटिफिकेशन, फोर्थ आहे सर्वेलन्स. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, ते म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच इज द इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ टेकिंग पेशंट विथ कम्युनिकेबल डिसीज. ऑप्शन्स आहेत पहा, आयसोलेशन म्हणजे सेपरेट करणं, हॉस्पिटलायझेशन म्हणजे दवाखान्यात ऍडमिट करणं, इम्युनायझेशन म्हणजे वॅक्सिन देणं आणि डी ऑप्शन आहे केअर ऑफ यूज युटेन्सिल्स और आर्टिकल्स. तिथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, ते म्हणजे आयसोलेशन. ओके, जसं की आपल्याला माहिती आहे, जेव्हा कोविड आला होता तेव्हा आपण तो पण एक कम्युनिकेबल डिसीज होता आणि त्यामध्ये आपण एका फुटाचं अंतर ठेवून राहत होतो. म्हणजे आयसोलेशन म्हणजे इन शॉर्ट ऑफ तेच, की वेगवेगळं राहणं. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऑल द फॉलोइंग आर बायोलॉजिकल रिस्क फॅक्टर्स फॉर अल्टर फॅमिली हेल्थ एक्सेप्ट. ऑप्शन्स आहेत बर्थ डिफेक्ट्स, सेकंड आहे मेंटल रिटार्डेशन, थर्ड आहे जेनेटिक प्रीडिस्पोजिशन टू डिसीजेस, नेक्स्ट आहे एअर पोल्युशन. तर विद्यार्थी मित्रांनो, बर्थ डिफेक्ट्स म्हणजे काय, जे जन्मालापासूनच जे डिफेक्ट्स असतात. नेक्स्ट आहे मेंटल रिटार्डेशन. मेंटल रिटार्डेशन म्हणजे
मेंटली त्रास असणे. नेक्स्ट आहे जेनेटिक प्री टू डिसिजेस म्हणजे अनुवंशिक रोग. आणि नेक्स्ट आहे ऑप्शन एअर पोल्युशन. एअर पोल्युशन म्हणजे वायू प्रदूषण. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, ते म्हणजे एअर पोल्युशन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे द एपिडेमिओलॉजिकल ट्रायड ऑफ इन्फेक्शियस डिसीज कॉजेशन इन्क्लूड्स. ऑप्शन्स आहेत ए एजंट होस्ट डिसीज, बी एजंट डिसीज टाइम, सी एजंट एन्व्हायरमेंट डिसीज, डी एजंट होस्ट एन्व्हायरमेंट. तेथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, ते म्हणजे एजंट होस्ट एन्व्हायरमेंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रोव्हाइडिंग नर्सिंग केअर फॉर ऑल टाइप्स ऑफ हेल्थ नीड इज कॉल्ड. ऑप्शन्स आहेत पहा. इंटिग्रेटेड केअर, कम्प्रेहेन्सिव्ह केअर, एव्हिडन्स बेस्ड केअर आणि फोर्थ आहे हॉलिस्टिक केअर. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. प्रोव्हाइडिंग नर्सिंग केअर फॉर ऑल टाइप्स ऑफ हेल्थ नीड्स इज कॉल्ड ॲज हॉलिस्टिक केअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. रेड ब्लड सेल्स आर सिंथेसाइज इन द एम्ब्रॉनिक लाईफ इन द. ऑप्शन्स आहेत येलो बोन मॅरो, नेक्स्ट आहे यॉल्क सॅक, नंतर आहे रेड बोन मॅरो आणि फोर्थ ऑप्शन आहे किडनी. तर विद्यार्थी मित्रांनो इथे करेक्ट येईल ऑप्शन बी, ते म्हणजे यॉर्क सॅक. ओके, तर रेड ब्लड सेल्स आर सिंथेसाइज इन द एम्ब्रॉनिक लाईफ इन द यॉर्क सॅक. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज द एव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ आरबीसीस. तर इथे वेगवेगळे चार ऑप्शन्स आहेत पहा. ए 250 डेज, बी 180 डेज, सी 50 डेज, डी 120 डेज. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, ते म्हणजे 120 डेज. आरबीसीस म्हणजे रेड ब्लड सेल्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द टर्म यूज फॉर द प्रोसेस ऑफ आरबीसी फॉर्मेशन इज. ऑप्शन्स आहेत पहा. एपोप्टोसिस, हेमोडायलिसिस, एरिथ्रोपॉयसिस आणि ऑप्शन डी आहे हेमॅटोपॉयसिस. ते इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, ते म्हणजे एरिथ्रोपॉयसिस. तर विद्यार्थी मित्रांनो द टर्म यूज फॉर द प्रोसेस ऑफ आरबीसी फॉर्मेशन इज एरिथ्रोपॉयसिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. द ब्लड कंटेन्स ऑप्शन्स 90% ऑफ वॉटर, 80% ऑफ वॉटर, 95% ऑफ वॉटर, 60% ऑफ वॉटर. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, ते म्हणजे 60% ऑफ वॉटर. विद्यार्थी मित्रांनो जे ब्लड असते ते ब्लड सेल्स आणि ब्लड प्लाझ्मा थ्रू बनतं. ओके, आणि याच्यामध्ये H2O असतो तो 55 to 60% हा H2O असतो. म्हणजे आता ब्लड सेल्स हे पर्सेंटेज याच्यामध्ये 45% असतं नियरली, आणि ब्लड प्लाझ्माचं पर्सेंटेज हे 55% असतं, आणि याच्यामध्ये 91.5% हे वॉटर असतं. ओके, सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला आता व्हिडिओ इथे संपवूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.